हिवाळ्यात एक पदार्थ प्रत्येकाच्याच घरी बनवला जातो, तो म्हणजे वाटाण्यांची कचोरी. पण मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने कचोरी कशी बनवायची ना, ते सांगते. नाहीतर आपल्याला पीठ मळावं लागतं, स्टफिंग तयार करावी लागते आणि यात वेळ पण खूप जातो. त्यातल्या त्यात आपण मैदा वापरतो. पण आज मैदा न वापरता किंवा कुठलीच पूर्वतयारी न करता गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत वाटाण्याची कचोरी कशी बनवायची ते बघूया. बनवायला तर अगदी सोपी आहे आणि खाल्ल्यानंतर घरातले नक्कीच विचारतील, "कशी बनवली?" हार्डली अर्ध्या तासात तुम्ही घरात सगळ्यांसाठी ही कचोरी बनवू शकता. तर चला रेसिपी कशी बनवायची ते सुद्धा शेअर करते. 2 बटाटे घेतलेले आहेत. तर कच्चे बटाटे घ्यायचे आहे. त्यावरची आपण साल काढून घेऊ आणि बटाटा आपल्याला छान किसून घ्यायचा आहे. आता हा बटाटा ना डायरेक्टली पाण्यामध्ये टाकायचा, नाहीतर बटाटा लगेच काळा पडतो. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि साईडला ठेवला. चॉपरमध्ये इथे मी वाटाणे घेतलेले आहे. फ्रेश असे वाटाणे आहेत. आता जर तुमच्याकडे फ्रेश वाटाणे नसतील, तर तुम्ही इथे फ्रोझन वाटाणे सुद्धा वापरू शकता. इथे भरपूर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आवडीनुसार हिरवी मिरची. आता मिरची जर तुम्हाला जास्त टाकायची असेल ना, तर तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि इथे एक कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा रफली चॉप करून टाकायचा आहे. आता हे सगळं मी चॉपरमध्ये छान चॉप करून घेते आणि आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. म्हणजे ना आपली कचोरी पण टेस्टला छान लागेल आणि क्रिस्पीसुद्धा होईल. मिक्सरमध्ये जर तुम्ही हे फिरवून घेतलं ना, तर मिक्सरमध्ये याची ना पेस्ट तयार होईल आणि कचोरी छान व्यवस्थित होणार नाही. तर चॉपरमध्येच ना हे असं ओबड-धोबड आपल्याला छान चॉप करून घ्यायचं आहे. लगेच मग कढईमध्ये तेल टाकायचं. जवळपास 1 चमच मी तेल टाकलेलं आहे आणि चॉप केलेले वाटाणे टाकायचे. हाय फ्लेमवर आपल्याला 2-3 मिनिटं छान तेलात परतून घ्यायचं आहे. म्हणजेच वाटाण्यांमध्ये जो कच्चापणा असेल ना, तो निघून जाईल. त्यानंतर आवडीनुसार चिली फ्लेक्स टाकायचे. थोडीशी हळद टाकलेली आहे, जीरा पावडर टाकली. त्यानंतर टेस्ट छान यावी म्हणून थोडीशी सोप आणि हातावर थोडासा ना धणे घेऊन क्रश करून यामध्ये टाकले आहे. म्हणजे जशी कचोरीची टेस्ट येते ना, सेम टेस्ट या कचोरीला येईल. तर धणे छान क्रश करून टाकले आणि तेलात मिनिटभर छान परतून घेतलं. त्यानंतर जो बटाटा आपण किसून घेतला होता ना, तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि छान 1-2 मिनिटं बटाटासुद्धा तेलात छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी ना सव्वा वाटी पाणी टाकलं आहे. तर प्रमाण व्यवस्थित घ्यायचं म्हणजे आपला पदार्थसुद्धा छान व्यवस्थित बनून तयार होतो. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता जोपर्यंत पाण्याला छान उकळी येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे छान बटाटा शिजवून घ्यायचा आहे. पाण्याला छान उकळी आली, की लगेच ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं ना, सव्वा वाटी, त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मसाले, बटाटा आणि वाटाणे आहे ना, छान एकजीव होतील आणि बघू शकता इथे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण ताटात काढून घेऊ आणि हलकंसं ताटातच पसरवून घेऊ म्हणजे हे मिश्रण आहे ना थंड होईल. हलकंसं थंड झालं की आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. मिश्रण जर हाताला चिकटत असेल ना, तर अगदी थोडंसं जवळपास अर्धा चमच तेल हातावर घ्यायचं आणि आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे छान हा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. आता यापासून आपण लगेच कचोऱ्या बनवून घेऊ. आता बघू शकता किती साधी सोपी पद्धत आहे. नाही आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, नाही कुठली स्टफिंग तयार करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण छान ही वाटाण्याची कचोरी बनवतो आहे. तर अशा पद्धतीने आपण छान छोट्या-छोट्या ह्या कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहे. तर हातावरच छान हे मळून घ्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. तर खूप जाड किंवा खूप पातळ ठेवायची नाही. मीडियम थिकनेसची ही आपल्याला कचोरी ठेवायची आहे. आता इथे सगळ्या कचोरी मी इथे तयार करून घेतलेल्या आहे. बघू शकता 1 वाटीमध्ये इथे आपण 10 ते 12 कचोरी तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर तेल छान गरम करून घ्यायचं. तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर कचोरी ना तेल जास्त पिते. त्यामुळे तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे कचोरी तेलात आलटून-पलटून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचे आहे. बघू शकता रंग पण छान आलेला आहे आणि आपल्या ह्या कचोऱ्या आहेत ना छान क्रिस्पी झाल्या आहेत. आवाज तर तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत अशी आपली कचोरी तयार झालेली आहे. तर एकदा ना या पद्धतीने ही कचोरी तुम्ही तयार करून बघा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान साध्या, सोप्या आणि पटकन तयार होणाऱ्या रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.